हॅलो, मराठी ट्रेडर या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. उद्यापासून तुम्हाला इकडे डेली हाय क्वालिटी स्टॉक्स म्हणजे मी जे स्वतः वॉच लिस्ट मध्ये असतात ते आणि त्याचबरोबर निफ्टी फिफ्टीचे लेवल्स प्रत्येक दिवशी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. तर आपण सगळ्यात पहिले बघू निफ्टी फिफ्टीचे लेवल्स. तर तुम्ही रिसेंट मध्ये जर बघितलं तर रेजिस्टन्स पॉईंट कोणता निफ्टी फिफ्टीसाठी, तर तुम्ही बघितलं रिसेंट मध्ये शार्प फॉल आलता निफ्टी फिफ्टी मध्ये 24,850 पासून. म्हणजे उद्या जर प्राइस गॅप अप ओपन होतीये डायरेक्ट 850 पाशी, तर इकडे एक रेजिस्टन्स ऍक्ट करू शकतो. आणि जर इन केस मॉर्निंगला डायरेक्ट मार्केट ह्याच पॉईंटला गॅप अप ओपन होत आहे आणि ते बेरी कॅन्डल बनते, तर तुम्ही एक 40-50 पॉईंट साठी बेरी साईडला जाऊ शकता. इन केस जर मार्केट गॅप ओपन फॉल होते तर तुम्हाला सांगतो 24,750 एक सपोर्ट सारखा ऍक्ट करू शकतो. कारण की भरपूर वेळा टेस्ट केलं तर प्राइसनी ऍक्च्युअली रेजिस्टन्स होता आणि तुम्हाला माहिती आहे टेक्निकल अनालिसिस मध्ये रेजिस्टन्सची जर ब्रेकआउट झाली तर नंतर सपोर्ट सारखा ऍक्ट करू शकतो. या पॉईंटला काही बाय साईडचा सेटअप दिसते तर बिंदा जाऊ शकता. हे झाले दोन क्रायटेरिया. पण इन केस निफ्टी फिफ्टी ओपन होता शनी फॉल होतीये मॉर्निंग पासून, तर तुम्हाला सांगतो नेक्स्ट जर पाहिला सपोर्ट तुम्ही तर 24,680 एक स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला बघायला भेटेल उद्यासाठी. निफ्टी फिफ्टीचे की लेवल्स ते तुम्ही मार्क करून ठेवू शकता. त्याचबरोबर उद्यासाठी दोन हाय क्वालिटी स्टॉक्स जे तुमच्या वॉचलिस्ट मध्ये कंपल्सरी असले पाहिजे उद्यासाठी. त्यामधला सगळ्यात पहिला स्टॉकचा आपला हिंदुस्थानी युनिलिव्हर. हिंदुस्थानी युनिलिव्हर जर तुम्ही डेली टाइम फ्रेम बघितला तर लास्ट कमीत कमी 9 ते 10 दिवस म्हणजे 9 ते 10 दिवस एका ठिकाणी कंटिन्यू ट्रेड केले. ना अप साईड मोमेंटम ना सेल साईडची मोमेंटम, फक्त एका ठिकाणी चॉप येऊन ट्रेड करतोय. तर फायनली तिने आज ब्रेकआउट देऊन स्ट्रॉंग अशी कॅन्डल क्लोज केली आहे. तुम्ही बघितलं. त्याचबरोबर इकडे पोलियन फ्लॅग पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट झालंय आणि छोटीशी रेंज ब्रेकआउट सुद्धा झाली 1 आवरच्या टाइम फ्रेमला. त्यामुळे याच्यामध्ये अजून पण मोमेंटम पेंडिंग आहे. जर उद्या तुम्हाला काहीतरी बाय साईडचं पॅटर्न दिसते तर बिंदास तुम्ही या स्टॉक सोबत उद्या जाऊ शकता. त्याचबरोबर सेकंड स्टॉक असणार आपल्यासाठी उद्या आयटीसी. आयटीसी जर तुम्ही डेली टाइम फ्रेम बघितला तर आयटीसी फायनली 52 वीक आहे त्याच्या पुढे सस्टेन करते कंटिन्यू. हा पहिला क्रायटेरिया. दुसरं काय, 500 रुपये जो सायकोलॉजिकल नंबर आहे त्यापुढे सस्टेन करत नव्हतं, पण फायनली आता 2 ते 3 दिवस बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल क्लोज केल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं उद्यासाठी काय, की 510च्या पुढे प्राइस निघते उद्या तर एक स्ट्रॉंग रॅली बघायला भेटू शकते तुम्हाला उद्या. कशामध्ये? आयटीसी मध्ये. आणि हे दोन स्टॉक्स ट्रेड करताना एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचं. म्हणजे काय, तुम्हाला एका ट्रेडमध्ये फक्त 2% रिस्क घ्यायचे. तुमचं कॅपिटल जर 10,000 असेल तर तुम्ही ट्रेड करताना फक्त किती रिस्क घेता ह्या एका ट्रेडमध्ये? 200 रुपयाचा मॅक्स तुमचा लॉस असेल एका ट्रेडमध्ये. कारण की रिस्क मॅनेजमेंटला जर फॉलो करताल तर लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये बनून राहतात. बाकी आजसाठी एवढंच. वापस उद्या काय व्हिडिओ असेल तर मी तुमच्यासोबत युट्यूबला शेअर करतो.